नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी मराठी बालभारती यामधील पाड्यावरचा चहा या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. बघूया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. पाठाधारे वारली लोकांच्या खोपटाच्या बाबतीत खालील मुद्द्यांना अनुसरून उत्तरे लिहा. पहिलं, खोपटे बसवण्याचे ठिकाण. याचं उत्तर आहे बहुतांश खोपटी ही झाडाच्या सावलीत उंच वट्यावर बसवलेली असतात. आ दिलेला आहे खोपटे तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य. याचं उत्तर आहे कारव्या किंवा कामट्या एकमेकांना जोडून त्यांची भिंत करतात. या भिंती शेणामातीने सारवतात. या खोपट्यांना मेंढी चौकटीची लाकडे व इतर 4-6 वासे वापरलेले असतात. पावसापासून रक्षण करण्यासाठी पेंढा किंवा पळसाची पाने घरांवर घालतात. तिसरं बघणार आहोत दारे, खिडक्या व छप्पर. यासाठी आपण उत्तर या प्रकारे राईट डाऊन करणार आहोत. एकच दार असते, खिडक्या नसतात. भिंतीच्या कारव्या किंवा कामट्या मोडून मोकळा भाग तयार करतात. तीच खिडकी कामट्याचे छप्पर असते. त्यावर गवताचे पेंढा किंवा पळसाची पाने पसरतात. पुढचं आहे ई दालन. एकच दालन असते, त्यातच स्वयंपाक होतो. बसण्या उठण्यासाठी तेच झालं आणि विश्रांतीसाठी झोपण्यासाठी सुद्धा तेच दालन. त्यांचे सर्व व्यवहार एकाच दालनात होतात. म्हणजे या ठिकाणी स्वयंपाक करण्यासाठी, बसण्या उठण्यासाठी, त्याचप्रमाणे विश्रांतीसाठी, झोपण्यासाठी सुद्धा एकच दालन असते. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 2. पाठाधारे खाली दिलेल्या गोष्टींचे उपयोग सांगा. पहिलं माची, दुसरं लहान लहान खड्डे आणि तिसरं सारवलेला ओटा. आता या ठिकाणी आपल्याला या प्रत्येक गोष्टीचे उपयोग सांगायचे आहे. बघा, या प्रकारे आपण त्याचं उत्तर लिहू शकतो. माची, वारली लोक बांबू व कामट्या यांपासून लहान टेबलासारखी वस्तू तयार करतात. तिला माची म्हणतात. ही माची म्हणजे त्यांचे टेबलच. दुसरं लहान लहान खड्डे. या गोष्टीचा उपयोग काय तर वारल्यांची कोंबड्या हीच खरी संपत्ती असते. त्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून लहान लहान खड्डे करून ते पाण्याने भरून ठेवतात. तिसरं सारवलेला ओटा. याचा उपयोग काय तर वारल्यांच्या घराभोवती लागून 6 ते 9 इंच उंचीचा एक ओटा केलेला असतो. ते तो सारवतात. बसण्या उठण्यासाठी याचाच उपयोग करतात. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 3. आकृत्या पूर्ण करा. अ दिलेला आहे निर्मनुष्य पाड्यासाठी लेखिकेने वापरलेला शब्द. याचं उत्तर आहे या प्रकारे आपण लिहिणार आहोत. निर्मनुष्य पाड्यासाठी लेखिकेने वापरलेला शब्द तो म्हणजे खाई. आणि दुसरं वारल्या लोकांची नमस्कार करण्याची पद्धत. तर याचं उत्तर आहे डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचा कोपरा ठेवून उजवा हात उभा नाकासमोर धरायचा. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 4. कारणे लिहा. त्यातलं अ दिलेलं आहे लेखिका निराश झाली तरी तिने स्वतःला सावरले कारण. याचं उत्तर आहे या प्रकारे. लेखिका निराश झाली तरी त्यांनी स्वतःला सावरलं कारण त्यांची त्यांच्या ध्येयावरील निष्ठा व गरिबांविषयीची तळमळ अविचल होती. पुढचं बघणार आहोत. आ प्रश्न या प्रकारे. लेखिका कंटाळून नाईलाजाने परतीच्या प्रवासाचा विचार करू लागल्या कारण. याचं उत्तर आहे या प्रकारे. ज्यांच्यासाठी त्या एवढा त्रास घेऊन तिथे गेल्या होत्या त्यांच्यापैकी कोणीही तिथे येत नव्हता. त्यांची विचारपूस करीत नव्हता. कोणी त्यांची दखल घेत नव्हता. इतकेच नव्हे तर बराच वेळ गेला कोणी येण्याचे चिन्ह दिसत नव्हते. म्हणून
लेखिका कंटाळून नाइलाजाने परतीच्या प्रवासाचा विचार करू लागल्या. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 5. लेखिका आणि दळवी यांच्या वारली लोकांबरोबर होणाऱ्या सभेच्या तयारीचा ओघ तक्ता करा. पाहुण्यांना झोपडीत नेले. नंतर पुढचं एकाने खोली झाडली. पुढचं दुसऱ्याने हातरी अंथरली. पुढचं इतक्यात काहींनी बाज आणली. आणि पुढचं जे 10-15 जण जमले होते ते ओळीने कुंडापाशी हळूहळू बसले. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 6. पाठाच्या आधारे लिहा. चहा तयार करण्यापेक्षा जेवण तयार करणे वारली लोकांना सोपे होते, स्पष्ट करा. याचं उत्तर आपण या प्रकारे लिहू शकतो. वारल्याजवळ पैसे नसतील तर गोष्टी विकत घेणार कशा आणि मग चहा तयार करणार तरी कसा. वारली खरेदी करू शकत नाही तर मग त्यांच्या परिसरात कोणता वाणी दुकान टाकील. 1 कप चहा प्यायचा असेल तर 3 मैल अंतरावरील दुकानातून साखर व चहापूड विकत आणावी लागत होती. गावात कोणाकडेही गाय आणि म्हैस नसल्यामुळे दुधाचा थेंबसुद्धा मिळण्याची शक्यता नव्हती. या उलट परदिवशीच्या जेवणासाठी लागणारे थोडेसे तांदूळ, भाकरीचे पीठ, आंबील हे पदार्थ घरी मिळू शकतात. त्यामुळे त्यांना जेवण करणे तुलनेने सोपे होते आणि चहा करणे शक्यच नव्हते. पुढचा प्रश्न बघणार आहोत. तुमच्या घरची चहा करण्याची पद्धत आणि वारली लोकांची चहा करण्याची पद्धत यातील फरक स्पष्ट करा. बघा, या प्रकारे आपण लिहू शकतो. वारली लोकांकडे अमाप दारिद्र्य होते. त्यांच्या घरात साखर, चहापूड या गोष्टी आणून ठेवलेल्या नसायच्या. त्यामुळे त्यांना चहा करणे, चहा पिणे या गोष्टी परवडणाऱ्या नव्हत्या. क्वचित कधीतरी चहा करण्याची वेळ आलीच तर 3 मैल अंतरावरील दुकानातून चहापूड व साखर आणावी लागे. कोणाची तरी बकरी पकडून तिचे दूध काढले जाई. तसेच या ठिकाणी इथपर्यंत जे दिलेलं आहे ही वारली लोकांची चहा करण्याची पद्धत होती. परंतु आता आपल्या घरची पद्धत कशी, तर या प्रकारे आपण लिहू शकतो. आमच्या घरी दर महिन्याचे सामान एकदम भरून ठेवले जाते. घरात महिन्याभरासाठी लागणारी साखर व चहापूड आणून ठेवलेली असते. दूधवाला दर दिवशी दूध आणून देतो. त्यामुळे दर दिवशी सकाळ संध्याकाळ चहा पिण्याचा एक कार्यक्रमच घरात चालतो. हे वारल्यांना शक्य नव्हते. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 7. जोड्या लावा. अ गट आणि ब गट दिलेला आहे. या ठिकाणी अ गटातले पर्याय या प्रकारे आहे. ब्रह्मांड आठवणे. दुसरं 18 विश्वे दारिद्र्य असणे. तिसरं निश्चित पडणे आणि चौथं हुरहुर वाटणे. ब गटाचे पर्याय या प्रकारे आहे. कायमची गरिबी असणे. दुसरं शांत पडून राहणे. तिसरं अनिश्चिततेतून येणारी अस्वस्थता आणि चौथं असहाय्यतेतून भीती वाटणे. या प्रकारे आपण त्यांच्या जोड्या लावणार आहोत. बघा, ब्रह्मांड आठवणे याची योग्य जोडी आहे असहाय्यतेतून भीती वाटणे. 18 विश्वे दारिद्र्य असणे याची योग्य जोडी आहे कायमची गरिबी असणे. तिसरं निश्चित पडणे याचा योग्य पर्याय आहे शांत पडून राहणे. आणि चौथं हुरहुर वाटणे याचा योग्य जोडी आहे अनिश्चिततेतून येणारी अस्वस्थता. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 7. त्यामधील आ. खालील नादानुकारी शब्द लिहा. जसे ढगांचा गडगडाट. त्यातला आता या ठिकाणी अ दिलेला आहे कोंबड्यांचा, दुसरा आहे पाखरांचा आणि तिसरा आहे पाण्याचा. या प्रकारे आपण त्याचे शब्द लिहू शकतो. कोंबड्यांचा फडफडाट, पाखरांचा चिवचिवाट आणि पाण्याचा खडखडाट. पुढचा प्रश्न बघणार आहोत. ई. खालील शब्दांसाठीचे विरुद्धार्थी शब्द पाठातून शोधून लिहा. पहिलं गैरहजर, दुसरं उंच, तिसरं भरभर,
चौथं अदृश्य आणि पाचवं आहे उशिरा. बघा, गैरहजरचा विरुद्धार्थी शब्द आहे हजर. दुसरं उंच, ठेंगणी, भरभर, हळूहळू, अदृश्य, दृश्य, उशिरा, लवकर. या प्रकारचे हे दिलेल्या शब्दांसाठीचे विरुद्धार्थी शब्द आहेत. पुढचा प्रश्न बघणार आहोत. खालील वाक्य वाचा व तक्ता पूर्ण करा. बघा, आता या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे. त्या ठिकाणी आपल्याला उपमेय, उपमान आणि साम्यवाचक शब्द शोधून लिहायचे आहे. पहिलं, आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच. आता या ठिकाणी या वाक्यामध्ये आलेले उपमेय आहे आईचे प्रेम, उपमान आहे सागर आणि साम्यवाचक शब्द आहे जणू. दुसरं वाक्य आहे आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. या वाक्यामध्ये तुझी माया उपमेय आहे, आभाळ हे उपमान आहे आणि गत हे साम्यवाचक शब्द आहे. पुढचं, त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे. या ठिकाणी अक्षर हे उपमेय आहे, नंतर मोती हे उपमान आहे आणि सारखे हे साम्यवाचक शब्द आहे. पुढचं, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. या वाक्यामध्ये गुलाबी उषा हे उपमेय आहे, नंतर परमेश्वराचे प्रेम उपमान आहे आणि प्रेम जणू हे साम्यवाचक शब्द आहे. अशा प्रकारे आज आपण पाड्यावरचा चहा या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.